नमस्कार. वाचस्पती अशोक कुमार चट्टोपाध्याय लिखित योगीराज श्री श्यामाचरण लाहिरी यांचे चरित्र आपण वाचत आहोत. अनुवादक आहेत चंद्रशेखर अच्युतपाध्ये. 9व्या भागातला पुढचा भाग आज आपण वाचणार आहोत. योगीराज लिहितात, स्थूल पूजा करताना जितक्या प्रकारची वाद्ये वाजवली जातात ती सर्व आत ऐकू येणाऱ्या वाद्याचे प्रतीक आहेत. योगी ही सर्व ऐकतात. त्यांनी आणखी लिहिले आहे, काशाच्या थाळीच्या आवाजासारखा आवाज झाला, घशात साखरेसारखी गोडी जाणवली, डोळ्यासमोर वीज चमकली, ओंकारनाद बराच वेळ ऐकू आला. पुढे लिहिले आहे, दोन्ही कानशिलाच्या बाजूने एक नाद ऐकू येतो ज्याचे नाव अनाहत ध्वनी किंवा नाद आहे. त्याच्यापेक्षा थोडा कमी आवाज घराच्या वरच्या गवाक्षातून ऐकू येत आहे असा अनुभव केला. तो आवाज सनईच्या सुरापेक्षा थोडासा कमी होता आणि वाटले की एकाच वेळी अनेक जण काशाची घंटा वाजवत आहेत. मोठ्या घंटेचा आवाज डोक्याच्या आत मागच्या बाजूला ऐकू आला. योगीराज म्हणतात, महादेव बैलावर का बसले? पृथ्वीरूपी वाहन नव्हते का? वृष याचा अर्थ हे शरीर असा आहे. त्याला 2 शिंगे आहेत जी प्राणायामाच्या वेळेला बाहेर असतात. अर्थात इडा आणि पिंगला ही 2 शिंगे आहेत. या इडा पिंगलेने कर्म केल्यावर कामविवर्जित अवस्था प्राप्त होते. हे या शरीरातच आहे म्हणून शरीराला वृष म्हटले आहे. या शरीरातच महादेव अर्थात स्थिर प्राणरूप ब्रह्म आहे. दिव शब्दाने आकाशाचा बोध होतो. महादेव याचा अर्थ आहे महान आकाश अर्थात स्थिर महाशून्य हे सर्वत्र व्याप्त आहे. योगीराजांनी आपल्या डायरीमध्ये आणखी एका चरम उपलब्धीविषयी लिहिले आहे जे प्राचीन काळात ऋषींनी पण उपलब्ध केले होते. त्यांनी लिहिले आहे, आदी पुराण पुरुष कृष्णाला बघितले, आदिपुरुषाला भेटलो, जीव आणखी वर उचलली जाऊन थांबली. अशा प्रकारे जेव्हा खेचरी सिद्धीची अवस्था प्राप्त झाली तेव्हा मन शून्य भवनात प्रविष्ट झाले. शून्य म्हणजे काहीही नसलेल्या अवस्थेत अर्थात कशावरही अवलंबून नसलेल्या निराकार निर्गुण अवस्थेत अथवा महाशून्य अवस्थेत मन स्थित झाले. केवळ कुंभक झाल्यावर हीच अवस्था येते. हिलाच खेचरी सिद्धी असे म्हणतात. या शून्य अवस्थेच्या संबंधात त्यांनी पुन्हा लिहिले आहे, शून्य हेच अस्सल आहे. श्वास आतल्या आत चाललेला आहे. हे शून्य सत्य आहे अर्थात ब्रह्म आहे, कारण त्याच्यातून सर्व काही उत्पन्न होते आणि त्याच्यातच सर्व काही लय पावते. पुढे आणखी लिहितात, मीच या महाशून्याचे आत्मसूर्य रूप आहे. तिथे माझ्याशिवाय आणखी काही नाही. सोहम आतून आदेश येत आहे की आता इंद्रिय संगसहित सर्व काही सोडून चुपचाप ध्यानमग्न बसून राहा. या अवस्थेत पायापासून डोक्यापर्यंत मैथुनाच्या वेळेसारखा आनंद होतो आहे. जे महाशून्य आत बघतो आहे तेच बाहेर पण बघतो आहे. अर्थात आत बाहेर सर्व एकरूप झाले आहे. सर्वत्र त्या महाशून्य रूपी ब्रह्मालाच बघतो आहे. आता आपल्या अस्तित्वाचा लोप करून संपूर्ण रूपाने शून्य होऊन जायला हवे, महाशून्यात विलीन झायला हवे. हा पुराण पुरुष, पुराण कृष्ण अथवा आदिपुरुष कोण आहे? या संबंधात गीता तसेच उपनिषदात सांगितले आहे, अजो नित्य शाश्वतोयम पुराण. अर्थात जो शाश्वत आहे, त्याच्या पूर्वी काही नाही, जो चिरकालापासून आहे आणि राहील, अपरिवर्तनशील आहे, अविनाशी आहे, अजन्म आहे, अमरण धर्म आहे, तोच पुराण पुरुष आहे. योगी जेव्हा कुटस्थ गुहेत प्रवेश करतात तेव्हा सर्व काही ब्रह्ममय होऊन जाते. त्यावेळी सर्व काही एकाकार होऊन गेल्यामुळे 2 असण्याची स्थिती नाही. आणि 2 नाही तर जन्म कसा असणार? मग जन्म नाही तर मृत्यू तरी कसा असणार? तोच पुरुषोत्तम आहे, तोच नित्य पुराण पुरुष आहे. त्याच्यातच लय होणे उचित आहे. तोच आदिदेव आहे अर्थात देवादिदेव आहे. म्हणून योगीराज सांगत असत की प्राणकर्माशिवाय तिथे राहणे कठीण आहे. तोच धर्म आहे. प्राणकर्म किंवा प्राणायाम करून कर्मातीत अवस्थेमध्ये अर्थात क्रियेच्या परावस्थेत राहणे हे शाश्वत पद आहे. तेच अमरधाम आहे. त्या शाश्वत पदाची प्राप्ती झाल्यावर अथवा कर्मातीत अवस्थेत सर्वदा राहिल्यावर स्वयंपुराण पुरुष ही स्थिती होते. महात्मा कबीरांनी पण असेच काहीसे म्हटले आहे, कबीर जो वह एक जानिया तो सब जाने क्या होय.
एकहिंते सब होत है, सबते एक न होय. अर्थात त्या एकाला जर जाणता आले नाही तर मग सर्व जाणणे व्यर्थ आहे. त्या एकापासून सर्व काही उत्पन्न झाले आहे. तो एक सर्वात वर्तमान आहे. अनेकापासून एकाची उत्पत्ती संभवत नाही. कबीर पुढे म्हणतात, एकही साधे सब सधे, सब साधे सब जाय. जो तू सीचे मूल को, फुले फले अधाय. अर्थात त्या एकाची साधना करण्यानेच साऱ्या साधना सफल होतात. परंतु सगळ्यांची साधना करण्याने सर्व काही विफल होते. जसे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यावर फुले फळे भरपूर प्रमाणात मिळतात, त्याचप्रमाणे त्या एकाची साधना केल्याने सर्व काही फलद्रूप होते. सर्व पदार्थांमध्ये चर अचर तसेच जड आणि चेतन यामध्ये एकमात्र ब्रह्मच वर्तमान आहे. मनामध्ये नाना प्रकारचे भाव असल्यामुळे मुक्ती नाही, पण त्या एकाचे ज्ञान होण्यामुळे मुक्ती सुनिश्चित आहे. म्हणून एकाची साधना करणे उचित आहे. वेगवेगळ्या देवी देवतांची साधना केल्याने हा लहान तो मोठा असा भाव निर्माण होतो. गुहाम प्रविष्टो परमे पराग्धे कठोपनिषद. प्राणवायूचा कूटस्थरूपी गृहेमध्ये प्रवेश करवण्याने तो परब्रह्मात विलीन होऊन जातो. त्यावेळेस परार्ध जगताची उपलब्धी होते, अर्थात सर्वज्ञतेची प्राप्ती होते. योगीराजांनी ह्याच अवस्थेची प्राप्ती केली होती. कूटस्थामध्ये अंगुष्ठ प्रमाण पुरुष आत्म्याचा निवास आहे. म्हणून योगीराज भक्तांना सांगत असत की कूटस्थामध्ये जो अंगुष्ठ प्रमाण अथवा अंगठ्या एवढा पुरुष बघता आहात, तो उत्तम प्राणकर्म केल्यानंतरच दिसतो. तोच आत्मा आहे, तेच अभयपद तसेच परमपद आहे, तेच ब्रह्म आहे. तो उत्तम पुरुष मी आहे. क्रियायोग करता करता अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त होते. सर्व ज्योतींची ज्योती असलेला तोच स्वरूप पुरुषोत्तम आहे. त्याच्यापासूनच सर्व ज्योती उद्भासित होतात. तोच आत्मसूर्य आहे. अस्तु, तो जर नसेल तर कुठल्याही ज्योतीचे अस्तित्व असणार नाही. जे जे सर्व काही दिसते आहे तेथे त्याचेच रूप आहे, त्याचीच प्रभा किंवा विभा आहे. कारण सर्व रूपांचा उद्भव विकास तिथूनच होतो. म्हणूनच जीव शिवस्वरूप आहे. आत्मा जर नसेल तर काहीही असणार नाही. आत्म्याच्या ब्रह्मस्वरूप होण्यामुळेच सर्वाचे अस्तित्व आहे. म्हणून आत्माच ब्रह्म आहे किंवा ब्रह्मच आत्मा आहे. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त झाल्यावर सर्व ब्रह्ममयम जगत याची प्रतीती येते. त्याची पुष्टी करताना ऋषीने त्या परमसत्याच्या बद्दल म्हटले आहे. जो अणुहुने लहान आहे किंवा महानाहुने महान आहे, त्या कूटस्थ रूपी गुहेत जो आत्मा स्थित आहे, तिथे मन जाताच शोकरहित होण्याची अवस्था प्राप्त होते. तो कूटस्थ स्थित आत्मा सूक्ष्म रूपाने सर्व जीवांचे भरण पोषण करतो. म्हणून योगीराज सांगत असत की उत्तम प्राणकर्म करण्यानेच ओंकार रूप भुवयांच्या मध्ये दीपस्तंभासारखे निष्कंप वातरहित दिसते. त्यानंतर त्या स्थानावर कमलतंतूसारखी आभा दिसते. तीच शक्तिरूप शिव आहे. ते सूर्यस्वरूप कूटस्थाचे रूप आहे आणि तेच हृदय आकाश आहे. हा श्वासच वाक आहे. हीच गायत्री आहे. प्राणकर्म किंवा प्राणायामाचे वेळी जो सुमधुर नाद ऐकू येतो तोच प्रणवध्वनी अथवा श्रीकृष्णाच्या बासरीचा ध्वनी आहे. त्याच प्रणवध्वनीमध्ये तन्मय झाल्यावर प्राणवायू वर उचलला जातो आणि कूटस्थात जी स्थिती प्राप्त होते त्यालाच अमरपद म्हणतात. हृदयकमला स्थिती झाल्यावर त्याच्या 8 कर्णिकाच्या केसरामध्ये नीलवर्णाचा अंगुष्ठ प्रमाण पुरुष मुनीच्या दृष्टीने पुराण पुरुष विष्णू आहे, ज्याचे ध्यान ते करतात. अर्थात जे योगी ध्यानमग्न अवस्थेत तद्गत मन होतात तेच त्याला बघण्यास सक्षम होतात. ज्याचा आदी अंत असुर पण जाणू शकले नाहीत, अशा त्या ईश्वराला नमस्कार. इसवी सन 1873 15 जुलै रोजी योगीराज लिहितात, 5 इंद्रियांच्याही पलीकडे मनाची स्थिती आहे. जोपर्यंत श्वासोप्रश्वास आहे तोपर्यंत वर्तमान चंचल मनाचे अस्तित्व आहे. श्वास स्थिर झाल्यावर मनाचे अस्तित्व राहत नाही. श्वासावरच मनाचे अस्तित्व निर्भर आहे. म्हणूनच श्वास स्थिर झाल्यावर बुद्धी शिल्लक राहते, जी कूटस्थ रूपी बिंदूमध्ये अवस्थित आहे. त्या बुद्धीच्या पलीकडे निराकार ब्रह्म आहे, जे निर्मळ शून्य स्वरूप आकाश शरीर आहे. तंत्राच्या भाषेमध्ये त्वचा, जिव्हा, नाक, डोळे आणि कान ही पंचेंद्रिये आणि 5 तत्वांच्या पलीकडे मनरूपी इंद्रिय आहे.
म्हणून इसवी सन 1873 11 मे रोजी त्यांनी लिहिले आहे, मनाच्या पलीकडे जो बिंदू आहे त्याच्यामध्ये नेहमी अटकून राहणेच योग्य आहे. असे झाल्यावर शून्यामध्ये स्थिती होते. त्यानंतर काय होते या संबंधी त्याच वर्षी 3 मार्चला लिहिले आहे, प्रकाशाच्या किंवा उजेडाच्या घरात प्रवेश केला. असे वाटत होते की कोणीतरी खरोखरच तिथे दीप प्रज्वलित करून ठेवला आहे. श्वास आतल्या आत होत आहे, अर्थात सुषुम्नेच्या आत चाललेला आहे. त्या स्थितीत संधिप्रकाशाच्या आकाशासारखे किंवा संध्याकाळच्या सूर्यास्तानंतरही सर्व काही स्वयंप्रकाशित दिसते तसे त्यानंतरच समाधीची अवस्था येते. या संबंधी त्यांनी 13 जानेवारीला आपल्या साधनालब्ध अनुभवाच्या बाबतीत लिहिले आहे, सहस्रार किंवा मूर्धन्य कमळरूप चक्रामध्ये स्थित शून्य घर आता स्फटिकासारखे अधिक स्वच्छ बघितले. जीभ आणखीन वर उचलली गेली आणि टाळूमध्ये अडकून गेली. त्यावेळी परमानंदाची अनुभूती झाली. संधिप्रकाशातील आकाशासारख्या स्निग्ध उज्ज्वलतेत सर्व काही बघू शकलो आणि काही बघू पण शकलो नाही, कारण त्या अवस्थेत दृष्ट आणि द्रष्टा हा प्रश्नच उद्भवत नाही. दर्शक मनाचे त्यावेळी अस्तित्वच राहत नाही. त्या अवस्थेत मनाला स्थापन करण्याचे नावच समाधी आहे. त्यावेळी जो आत्मसूर्य प्रकाशित होतो यालाच योगीराजांनी कृष्ण ही संज्ञा दिली आहे. हा आत्मसूर्यच कृष्ण आहे. या विचित्र अवस्थेतील अनुभूती संबंधात त्यांनी लिहिले आहे, ज्या देशात रात्र नाही, कोणत्या देशात रात्र नाही, असा कोणताही देश बघण्यात नाही की जिथे रात्र नाही. रात्र नाही तर काय सतत दिवसच असतो का? असे शक्यच नाही, कारण जिथे दिवस आहे तिथे रात्र असणार आणि जिथे रात्र आहे तिथे दिवस असणारच. एक असल्यावर दुसरा पण असणारच. जसे आपण सुखाची इच्छा करणार आणि दुःख मात्र नको, ते तर शक्य नाही. सुख आणि दुःख ही जोडी नेहमी बरोबर असणार. याच संबंधात त्यांनी लिहिले आहे, जिथे दिवस पण नाही रात्र पण नाही, प्रातःकाळ किंवा सायंकाळच्या संधिप्रकाशासारखी एक स्वयंप्रकाशी द्वंद्वातीत अवस्था आहे. तिथे एका व्यक्तीला बघितले. ती काही बोलली पण नाही किंवा काही हालचाल पण केली नाही, फक्त उभी होती. तेव्हा कळले की हा सर्वांचा मूळ स्रोत किंवा उत्स आहे. म्हणूनच उभे आहेत. हेच पुरुषोत्तम आहेत. तो पुरुषोत्तम फक्त प्रेमाचा भुकेला आहे. खऱ्या तळमळीने प्रेम केल्यास त्यांना प्राप्त करता येईल. हे प्रेम केव्हा वाटेल? त्याची प्रक्रिया अशी आहे की जितके प्राणकर्म किंवा प्राणायाम कराल तितके त्या अरूपाचे रूप घनीभूत होत जाईल आणि हे जितके घनीभूत होत जाईल तितके स्थिर नेत्राने त्या कूटस्थाचे दर्शन करता करता त्याच्याबद्दल आकर्षण वाढत जाईल. शेवटी ते आकर्षणच घनीभूत होऊन त्याची प्रेमात परिणती होईल. तेच विशुद्ध प्रेम आहे. त्याच्या आधी विशुद्ध प्रेम संभवत नाही. महात्मा रामप्रसादांचे गीत आहे, ऊर्ध्व जिव्हा करी आनंद सागरे भासिते. वरती जिव्हा उचलून तालुकुहरात गाढून आनंद सागरात डुंबतो आहे, किंवा आनंद सागरात डुंबण्यासाठी जिव्हा वर उचलून तालुकुहरात गाडली आहे. योगचर्येमध्ये हे सिद्ध आहे की जिव्हेचा तालुकुहरात प्रवेश करवल्याने परम आनंदाची उपलब्धी होते. या अवस्थेबद्दल त्यांनी गीताच्याच माध्यमातून व्यक्त केले आहे, जे देशे ते रजनी नेईमा सेई देशर एक लोकपेयची एबार भालो भावीर काछे भाव शिकेही. हे माते, ज्या देशात रात्र नाही त्या देशात एका व्यक्तीची भेट झाली. या खेपेला त्याच्याकडून भाव चांगल्या प्रकारे जाणून घेतला. महात्मा रामप्रसाद जन्मजात संस्कारामुळे आत्मब्रह्माला माता नावाने संबोधणे पसंत करत. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये माता हा शब्द वापरलेला आहे. वस्तुतः माता पिता सर्व काही तोच तर आहे. 1 मार्च 1874 डायरीमध्ये योगीराजांनी आपल्या साधनेद्वारा उच्चतम किंवा महत्तम अवस्थेबद्दल लिहिले आहे. ते लिहितात, आत्मक्रिया किंवा प्राणायाम करता करता ते त्या अवस्थेत पोचले होते जिथे श्वास व प्रश्वासाचा असण्याचा प्रश्नच नव्हता. अर्थात आगम निर्गम रूपी कर्मापासून रहित होऊन केवळ कुंभक प्राप्त करून ते स्थिर झाले होते. त्यावेळी ते परमसुखी झाले. त्या निर्विकल्प सुखमयी अथवा पूर्ण आनंदमयी अवस्थेचे नाव ब्रह्म आहे, जिथे पूर्ण ज्योत नाही. नदी जेव्हा सागराला मिळते तेव्हा नदीचे अस्तित्व शिल्लक राहत नाही. त्याचप्रमाणे योगीराजांनी ब्राह्मी स्थिती प्राप्त केली होती. योगीराज याला आनंद न म्हणता सुख म्हणाले आहेत, कारण आनंद आणि सुख यामध्ये सूक्ष्म फरक आहे.
आनंदामध्ये सुखाचा किंचित आभास असतो, परंतु सुखामध्ये आनंद परिपूर्ण भरलेला असतो. सुंदरतेने किंवा सौंदर्याच्या उदात्त भावनेने आकाश अर्थात ब्रह्माकाश यात लीन होणे हे सुख आहे आणि त्या आकाशापासून दूर राहणेच दुःख आहे. म्हणूनच सुख ही आनंदाच्या वरची अवस्था आहे. म्हणून त्यांनी त्याला सुख म्हटले आहे. त्या सुखस्वरूप ब्रह्मामध्ये अर्थात ब्रह्माकाशात त्यांनी जेव्हा स्थिती प्राप्त केली आणि त्यानंतर तिथून परतल्यानंतर असणाऱ्या अवस्थेचे वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे, त्यावेळी आत्मसूर्याची ज्योती देखील राहिली नाही, केवळ स्वयंप्रकाशच होता. कारण त्या ज्योती स्वरूपा शक्तीला सूर्य चंद्र कोणीही प्रकाशित करू शकत नाही. त्या ज्योतीसमोर सर्व म्लान होऊन जातात. भगवान श्रीकृष्ण गीतेत या गोष्टीकडे संकेत करून म्हणतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात जिथे सूर्य चंद्र तसेच अग्नी यांचा प्रकाश नाही, दीप्ती नाही, कारण त्यांची दीप्ती त्या अवस्थेला प्रकाशित करण्यास असमर्थ आहे. ते परम ज्योतिर्मय स्थान आहे. ते स्वयंप्रकाशित तसेच अव्यक्त आहे. त्या स्थानाच्या किंवा अवस्थेच्या प्राप्तीनंतर योग्याला पुनर्जन्म नाही. त्याचप्रमाणे कठोपनिषदात सांगितले आहे, तेथे सूर्याची किरणे पोचत नाहीत, ना तिथे चंद्र तसेच तारका यांची किरणे पोचतात. जिथे विजेचा प्रकाश त्याच्या तुलनेत फिका आहे, तर मग अग्नीचा विचारच करायला नको. जो जो शाश्वत काळापासून दैदिप्यमान आहे, त्याच्या ज्योतीपासूनच हे दृश्यमान सूर्य चंद्र तारे सर्व प्रकाशमान झाले आहेत. योगीराज कधीही तथाकथित ध्यान करायला सांगत नसत, उलट क्रियायोगाचा अभ्यास करण्यावर जास्त जोर देत असत. वास्तविक क्रियायोग हाच गीतेत सांगितलेला कर्मयोग आहे. साधारणत ध्यानाचा अर्थ असा आहे की आज्ञाचक्रात एखाद्या देवदेवतेची काल्पनिक किंवा इष्टमूर्तीची अवधारणा करून त्यातून तन्मयतापूर्वक हळूहळू समाधीकडे अग्रेसर व्हायचे. परंतु योगीराजांनी हा मार्ग निर्देशित केलेला नाही. त्यांनी या संदर्भात दिलेली शिकवण अशी आहे, रेचक आणि पूरक यांच्या माध्यमाने षटचक्राच्या मार्गाने प्राणवायूच्या होणाऱ्या चलनवलनाने आपोआपच केवळ कुंभक होईल. म्हणजेच सर्व प्रकारची चंचलता समाप्त होईल. त्यानंतर ध्यानाचा वास्तविक आधार स्थापित होईल. त्यानंतर योनिमुद्रेद्वारा आत्मसाक्षात्कार किंवा आत्मदर्शनाची तन्मयता प्राप्त होईल आणि तसेच आणखी पुढे जात राहिल्यावर समाधीची अवस्था प्राप्त होईल. हे करत असताना कसलेही कष्ट होत नाहीत. या संदर्भात गीतेत स्पष्ट भाषेत सांगण्यात आलेले आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अर्थात ही विद्या वैज्ञानिक तसे विज्ञानसम्मत असल्यामुळे सर्व विद्यांमध्ये राजविद्या म्हणजे श्रेष्ठ विद्या असून अत्यंत गोपनीय तसेच पवित्रामध्ये पवित्र आहे. प्राणकर्मरूप असलेला हा धर्म प्रत्यक्ष आणि स्पष्ट आहे, सुखपूर्वक आणि आरामात करता येण्यासारखा आहे. हा अव्यय आहे, अक्षय आहे, याचा कधी नाश होत नाही. म्हणूनच योगीराज सांगत असत, जर त्रास होत असेल तर समजावे की क्रिया बरोबर होत नाही. हे कर्म करण्याने कर्माची परिसमाप्ती होऊन जाते. प्राणवायूच्या चंचलतेमुळेच समस्त कर्मांची उत्पत्ती होत असते. तो स्थिर झाल्यावर आणखी कोणतेही कर्म उरत नाही. या अवस्थेला कर्मातीत अवस्था म्हटले आहे, जिला योगीराज क्रियेची परावस्था म्हणतात. ही परावस्था अथवा कर्मातीत अवस्थाच सर्वांचे लक्ष आहे. ती सर्वांना हवी आहे. तेच परमधाम आहे. म्हणून ते सर्वांना सांगत असतात की परावस्थेत राहा. याच्यापेक्षा अधिक आणखी काही नाही, कारण की ही स्थिर अवस्थाच ब्रह्म आहे. स्थिर अवस्था हेच ब्रह्म आहे. 16 ऑगस्ट 1873ला लिहिले आहे, आज बराच वेळ श्वास बंद होता. मी सूर्यरूपी भगवान आहे. माझेच रूप काळा चंद्र आहे. 19 ऑगस्टला एक कृष्णचंद्राचे चित्र काढून बाजूला लिहिले आहे, कूटस्थामध्ये जो कृष्णचंद्र दिसतो आहे याला योगीच बघतात. तेच काळ्या चंद्राचे रूप आहे. कृष्ण अर्थात हाच काळचंद्र आहे. त्यानंतर काही दिवसांनी कृष्णाच्या चेहऱ्याचे एक चित्र काढून शेजारी लिहिले आहे, कूटस्थामध्ये जी कृष्णाची मूर्ती बघतो आहे ती पण लुप्त झाली. आणि त्यानंतर हजारो कृष्णांना बघितले. त्यानंतर बृहत कृष्णाला बघितले तेव्हा भीती किंवा दहशत वाटली. अर्थात आत एक ज्योती बघितली. तिचे वर्णन करता येणे शक्य नाही. त्या ज्योतीशिवाय आणखी काही नाही. आता कठीण अवस्था झाली.
या अवस्थेत खूपच आनंद आहे. हेच ब्रह्माच्या विराट मूर्तीचे रूप आहे. यानंतर आणखी पुढे 31 ऑगस्ट 1873ला लिहिले आहे, तो कृष्ण देखील महाशून्यात अर्थात शून्याच्या आत जे शून्य आहे त्यात मिसळून गेला. शेवटी कोणतेही रूप राहत नाही, सर्व महाशून्यात मिसळून जातात. म्हणून त्यांनी लिहिले आहे, याच गोष्टीला लक्ष करून अर्जुन म्हणाला आहे, ते देवतागण तुझ्यामध्येच प्रवेश करत आहेत. या संबंधात योगीराज म्हणतात, माझ्याशिवाय आणखी काही नाही आणि मग मी पण नाही, केवळ निर्मल शून्यच वर्तमान आहे. तेच आपले पद अर्थात मूळ स्वरूप आहे. आता श्वास आतल्या आत अर्थात सुषुम्नेमध्ये होत आहे. हा अभ्यंतर श्वासच नारायण आहे आणि हे जे सर्व काही आहे त्या सर्वाचे उत्पत्ती स्थान आहे अर्थात कारण वारी आहे. यालाच भवसागर पार करणे असे म्हणतात. याच अवस्थेत किंवा याच नशेत महायोगी स्थित असतात. मीच तो आत्मसूर्य आहे, माझ्यापासून समस्त जग उत्पन्न आहे. याच अवस्थेत स्थित होऊन त्यांनी लिहिले आहे, आता समजून आले की मीच तो आत्मसूर्य आहे, मीच तर तो आत्मसूर्यरूपी आहे. तर माझे संपूर्ण तेज सर्वव्यापी ब्रह्म आहे. मला हातपाय नाहीत, केवळ अखंड मंडलाकार आहे. माझे तेज समस्त चराचर जगतात व्याप्त आहे. शास्त्रात लिहिले आहे, ही अवस्थाच यथार्थ गुरुपदाची संज्ञा आहे. म्हणून योगीराजांनी एक सूर्याचे चित्र रेखाटून बाजूला लिहिले आहे, हा आत्मसूर्यच गुरुचे रूप आहे अर्थात महादेव. महादेव हाच आदिगुरु आहे. योगीराजांनी पण ही आदिगुरु अवस्था झाल्यावर लिहिले आहे, देवादिदेव महादेव जशा प्रकारे नेहमी ध्यानमग्न असतात त्याचप्रमाणे योगीराजांनीही कायमची केवल कुंभक अवस्था प्राप्त केली आणि महादेवासारखेच ध्यानस्थ होऊन गेले. मस्तक नेहमी जड राही. शिवनेत्राप्रमाणे दोन्ही डोळे वरच्या बाजूला वळून असे काही स्थिरावले की जबरदस्तीने खाली खेचून ती अवस्था तोडणे शक्य नाही. अशा अवस्थेत वाक्रहित झाल्याने बोलण्याची इच्छा होत नाही. म्हणून न बोलणेच फायद्याचे आहे. म्हणून त्यांनी पुन्हा लिहिले आहे, या अवस्थेत बोलण्याची इच्छाच होत नाही. जिथे इच्छा नाही तर मग बोलणार कोण. म्हणून त्यांनी मौन धारण केले आणि सर्व भक्तांना उपदेश करताना हीच अवस्था प्राप्त करण्याचा उपाय सांगताना म्हणत, दररोज कमीत कमी 1 वेळा जेवढी शक्य होईल तेवढी क्रिया एकाच बैठकीत करा. असे करण्याने सर्व प्राप्त होईल. ते आणखी सांगत असत की जर कोणी ह्याच जन्मात मुक्तावस्था प्राप्त करू इच्छित असेल तर मग अंतःकरणपूर्वक श्रद्धेने आणि दृढतेने क्रियायोग करण्यानेच हे निश्चित शक्य आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.